दरम्यान चंद्रपुरात महापौर पदासह उपमहापौर पदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला। उपमहापौर पदासाठी झालेल्या मतदानात काँग्रेस समर्थित जनविकास सेनेचे उमेदवार पप्पू देशमुख आणि ठाकरे गटाचे उमेदवार प्रशांत दानव यांना समसमान 32 मतं मिळाल्याने निवडणूक अडचणीत सापडली। दोन्ही बाजूंना प्रत्येकी 32 मतं मिळाल्याने सभागृहात काही काळ गोंधळाचं वातावरण पसरलं। अखेर ईश्वर चिठ्ठीने उपमहापौर पदाचा फैसला करण्यात आला। पीठासीन अधिकारी यांच्या उपस्थितीत ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली। या चिठ्ठीत ठाकरे गटाचे उमेदवार प्रशांत दानव यांचं नाव निघाल्याने ते चंद्रपूर महानगरपालिकेचे नवे उपमहापौर म्हणून विराजमान झाले। चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख श्री संदीपजी दिरेत, उपाटाचे सर्व नगरसेवक, भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक, जिल्ह्यांचे नेते यांचा आधी मला उपमहापौर पदाची उमेदवारी दिली त्याबद्दल आधी मनापासून त्यांचं खूप खूप आभार व्यक्त करतो। उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांची शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची युती झालेली होती आणि या युतीमध्ये महापौरांचा कॅन्डिडेटसुद्धा ठरलेला होता आणि उपमहापौरांचा कॅन्डिडेट ठरलेला होता। त्यामुळे दोन्ही उमेदवार विजयी झालेले आहेत। भाजप आणि ठाकरे गटात चंद्रपुरातील स्थानिक पातळीवर कोणतेही मतभेद नाहीत अशी माहिती किशोर जोरगेवार यांनी दिली आहे। तर वरिष्ठांना विश्वासात घेऊन भाजपला साथ दिल्याचं ठाकरे गटाच्या संदीप गिऱ्हेंनी देखील म्हटलंय। जर विकास करायचा असेल तर भारतीय जनता पार्टीसोबत गेल्याशिवाय नाही, कारण की काँग्रेस ही भांडत नव्हती, तर आपसामध्ये गँगवॉर सुरू होतं त्यांच्या काँग्रेसच्या नेत्यांमध्ये आणि म्हणून एक चांगला निर्णय या ठिकाणी झालेला। विकसित चंद्रपूर करण्याचं जे आमचं स्वप्न आहे, भारतीय जनता पार्टी शिवसेनेचे नेते उभाटा यांचा आम्ही या ठिकाणी एक विकसित चंद्रपूर करून देवीच्या नेतृत्वात आमच्यात पुढं मतभेद आहे। एक तरी प्रसंग सांगा ज्याच्यामध्ये आमचा मतभेद आहे। मतभेद आमच्यामध्ये नाहीच आहे। मतभेद असतं तर हे दिसलं असतं का? पहिल्या दिवसापासून आमचा गटनेता निवडताना किंवा इतरही वेळेस आम्ही सोबत होतो। मतभेद नाहीच आहे। यस, मी आपल्याला सांगितलं होतं चंद्रपूरच्या विकासासाठी आणि पक्ष संघटनेच्या मागणीसाठी मी माननीय पक्षप्रमुखाकडे प्रत्येक गोष्ट त्यांना सांगितली होती आणि हे निवडणूक हे स्थानिक पातळीची निवडणूक होती, स्थानिक कार्यकर्त्याची निवडणूक होती। त्यामुळे पक्षाने आम्हाला स्थानिक पातळीवर निर्णय घ्यायचा आदेश दिला होता। ज्या प्रकारे काँग्रेसमध्ये झगडे गटबाजी असा सुरू होत्या, त्याच्यामुळे आम्ही जे सगळा प्रकार घडला ते आम्ही वरिष्ठांना सरदेसाई साहेबांना सांगितलं आणि त्यांनी सांगितलं पक्षाच्या हितासाठी योग्य तो निर्णय घ्या।